तुमचं दुकान चांगलं आहे, तुमची सर्व्हिस चांगली आहे, पण तरी तुमच्याकडे कस्टमर येत नाही. याचं कारण स्पष्ट आहे. लोकांना माहितीच नाही आहे तुमचं दुकान कुठे, तुमची सर्व्हिस कुठे, किंवा तुमच्या दुकानाबद्दल आणि तुमच्या सर्व्हिसबद्दल. यासाठीच डिजिटल मार्केटिंग महत्त्वाची आहे. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहे की डिजिटल मार्केटिंग का महत्त्वाची आहे. नमस्कार मंडळी, मी कुणाल स्वागत करतो तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल ज्ञानी मास्टरवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की लोकल बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग का गरजेची आणि डिजिटल मार्केटिंग लोकल बिझनेस ओनरने का केली पाहिजे. मग आता डिजिटल मार्केटिंग आपण केली का पाहिजे ॲज अ लोकल बिझनेस? बिकॉज ऑफ तुमच्या एरियामध्ये जे लोक नवीन येत आहेत किंवा तुमच्या एरियाच्या एक सर्कलच्या बाहेर लोकांना कळायला हवं की XYZ लोकेशनला ह्या नावाचं शॉप आहे किंवा ही सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा व्यक्ती तिथं बसलेला आहे. म्हणजे मोर व्हिजिबिलिटी, मोर कस्टमर आणि मोर इन्कम. सिम्पल कॅल्क्युलेशन आहे डिजिटल मार्केटिंगचं लोकल बिझनेससाठी. जेवढ्या लोकांना जास्त कळेल की तुमचं दुकान कुठे आहे, तुमची सर्व्हिस काय आहे, तुम्ही प्रोडक्ट काय सेल करता, तुमचं ऑफिस कुठे आहे, त्यावेळेस जास्त लोक तुमच्याकडे येतील आणि जास्त लोक आलं म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा इन्कम इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग करायची का? पहिले तर तुमचा ट्रस्ट बिल्ड होतो. जेवढा तुमचा ट्रस्ट बिल्ड होईल तेवढे कस्टमर तुमच्याकडे येतील. मग डिजिटल मार्केटिंग आपण कशा प्रकारे करू शकतो ॲज अ लोकल बिझनेससाठी? सोशल मीडिया आहे जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, त्यानंतर यूट्यूब या प्लॅटफॉर्मचा यूज करून आपण डिजिटल मार्केटिंग करू शकतो लोकल बिझनेससाठी. त्यानंतर आहे तुमचं गुगल माय बिझनेस. गुगल माय बिझनेसवर आपल्या बिझनेसची लिस्टिंग करणं. एखादा मुंबई फिरायला गेला आहे आणि त्याला तिथं रेस्टॉरंट पाहिजे, त्याला भूक लागलेली आहे, तो एखाद्या लोकेशनला उभा आहे, तो त्या एरियामध्ये नवीन आहे, त्याला माहीत नाही आहे की ह्या एरियामध्ये रेस्टॉरंट कुठं आहे त्याला जेवण करण्यासाठी. त्याने जर गुगलला सर्च केलं रेस्टॉरंट नियर मी, तर तिथं आपला बिझनेस शो झाला तर तो कस्टमर आपल्याकडे येऊ शकतो किंवा तो पर्सन ॲज अ कस्टमर आपल्याकडे येऊ शकतो. आणि जर आपण तिथं शो होत नसू, तिथं आपला कॉम्पिटिटर येतोय, तर तो कस्टमर आपल्या कॉम्पिटिटरकडे चालला जाणार आहे. तिथं आपला कस्टमर लॉस होणार आहे. कस्टमर लॉस झाला म्हणजे आपलं इन्कम लॉस होणार आहे. म्हणजे जी ऑपॉर्च्युनिटी, इन्कमची ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे समोरून चालून येते ती आपल्या हातातून चालली जाणार आहे जर का आपण डिजिटल मार्केटिंग केली नाही तर. या एका छोट्याशा मिस्टेकमुळे. बिकॉज ईच अँड एव्हरी पर्सन लोकांना नाही विचारत कोणी. आता मी जर का मुंबई फिरायला गेलो, मला जर जेवण करायचं आहे, तर मी एखाद्याला विचारणार नाही की दादा इथं जवळ रेस्टॉरंट कुठे आहे, मला भूक लागली ते सांग. बिकॉज ऑफ माझ्याकडे मोबाईल आहे, मला इंटरनेटचा यूज करता येतो, मी सरळ गुगलला सर्च करणार आहे रेस्टॉरंट नियर मी आणि मी त्या शॉपला जाणार आहे किंवा त्या रेस्टॉरंटला जाणार आहे. दुसरी गोष्ट, मला जर का एखाद्या डॉक्टरकडे जायचं आहे तर मी सरळ त्या डॉक्टरची इन्फॉर्मेशन गुगलला किंवा सोशल मीडियाला सर्च करेल बिकॉज ऑफ त्याची हिस्ट्री बघण्यासाठी. मी लोकांना नाही विचारणार आता जुन्या काळासारखं हे डॉक्टरांची ट्रीटमेंट करण्याची पद्धत कशी, यांचे रिझल्ट कसे आहेत, काय, हे मी लोकांना नाही विचारत असणार. मी सरळ गुगलला किंवा सोशल मीडियाला जाऊन चेक करेल. तिथं जर का त्या डॉक्टरचा प्रेझेन्स स्ट्रॉंग असेल तर मी त्या डॉक्टरकडे जाणार. मी गुगलला जाईल, गुगल माय बिझनेसला त्यांची लिस्टिंग चेक करेल, तिथं त्यांची लोकांनी दिलेले रिव्ह्यू चेक करेल. लोकांनी जर त्यांना पॉझिटिव्ह रिव्ह्यू दिलेले असतील तर ॲटोमॅटिक माझा ट्रस्ट बिल्ड होतो त्या डॉक्टरां रिलेटेड आणि मग मी त्या डॉक्टरांकडे जातो. मी सोशल मीडियाला बघतो डॉक्टरांनी चांगलं प्रेझेंट आहे त्यांचं. सोशल मीडियावर मी बघतोय त्यांच्या क्लिनिकचे फोटो बघतोय, त्यांच्या कस्टमरचे फोटो बघतोय, त्यांच्या कस्टमरसोबत त्यांचं इंटरॅक्शन मी बघतोय. मला तिथून एक सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा मला एक ट्रस्ट बिल्ड होतोय त्या डॉक्टरां रिलेटेड. आय होप तुम्हाला आता हे क्लिअर झालं असेल की लोकल बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग का गरजेची. किंवा एखादा प्रोडक्ट बेस शॉप आहे, फॉर एक्झाम्पल जसं की इलेक्ट्रिक हार्डवेअरचं शॉप आहे जे माझं स्वतःचं आहे, माझ्या फादरचं आहे. मी त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंग केली. मी काय केलं, सोशल मीडियावर त्या शॉपच्या नावाने अकाउंट क्रिएट केले. त्यानंतर मी गुगल माय बिझनेसला त्याची लिस्टिंग केली. आत्ता त्या एरियामध्ये जर एखाद्याने सर्च पण केलं, इलेक्ट्रिकल शॉप केलं, इलेक्ट्रॉनिक शॉप, हार्डवेअर शॉप नियर मी, तर माझं शॉप तिथं शो होतं. आता एखाद्याला जर का एखाद्या एरियामध्ये इलेक्ट्रिकची वस्तू बाय करायची, इलेक्ट्रिकची एखादा प्रोडक्ट त्याला बाय करायचं आहे, त्यांनी सर्च केलं त्या एरियामध्ये इलेक्ट्रिकल शॉप नियर मी, माझं शॉप आलं, तो जाऊन चेक करेल, माझ्या शॉपचे फोटो चेक करेल, माझ्या शॉपमध्ये काय काय प्रोडक्ट आहेत ते चेक करेल, डिस्क्रिप्शन वाचेल, त्याला कळतं आहे की या शॉपमध्ये मला चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट मिळणार आहे, कस्टमरचे रिव्ह्यू चांगले आहेत, पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत, रेटिंग चांगली दिली लोकांनी, तर ऑब्वियस आहे तो पर्सन तिथं येऊन माझ्या शॉपला येऊन व्हिजिट करेल आणि त्याची जी काही रिक्वायरमेंट असेल त्यानुसार माझ्याकडून तो प्रोडक्ट बाय करेल. म्हणजे समोरून कस्टमर माझ्याकडे चालून येतोय, समोरून पैसा माझ्याकडे चालून येतोय. तिथं जर का मी शो होत नसेल, माझा कॉम्पिटिटर शो होत असेल, तर ऑब्वियस आहे तो कस्टमर त्याच्याकडे जाणार आहे आणि माझा लॉस होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत आणि आपली डिजिटल मार्केटिंग करायची. आता डिजिटल मार्केटिंग आपण का केली पाहिजे ॲज अ लोकल बिझनेस ओनर? बिकॉज ऑफ आपल्याकडे जर का इन्व्हेस्टमेंट कमी असेल तर डिजिटल मार्केटिंग करून आपण कमी बजेटमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. इथं तुम्हाला बॅनर लावायचे नाही आहेत, बॅनर लावायला तुम्हाला प्रिंटिंगचा खर्च नाही आहे,
जिथं बॅनर लावायचे त्या जागेचं तुम्हाला रेंट पे करायचं नाही. तिथं तुम्ही तुमच्या मोबाईलचा यूज करून लोकांच्या मोबाईलमध्ये पोहोचू शकता आणि तुम्ही टार्गेटेड कस्टमरपर्यंत पोहोचू शकता. मग आता डिजिटल मार्केटिंग कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण करू शकतो? सगळ्यात पहिले तर आपल्याला इंस्टाग्रामला अकाउंट क्रिएट करायचं आहे, फेसबुकला अकाउंट क्रिएट करायचं आहे आपल्या बिझनेसच्या नावाने, यूट्यूबला चॅनल क्रिएट करून घ्यायचं आहे आपल्या बिझनेसच्या नावाने. या तिघही प्लॅटफॉर्मवर आपण बेसिक आहे तिघही प्लॅटफॉर्मवर अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. तुमच्या बिझनेसचे व्हिडिओज असतील, फोटोज असतील, तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल त्याची इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही प्रोडक्ट सेल करत असाल त्या प्रोडक्टचे फोटोज असतील, तुम्हाला तिथं शेअर करत राहायचं आहे. त्यानंतर तुमचा व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट आहे, तिथं तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप बिझनेसला. तिथं तुम्ही तुमचे प्रोडक्ट लिस्ट करू शकतात, कॅटलॉग क्रिएट करू शकतात, ते तिथं अपलोड करू शकतात. तुमच्या बिझनेसचा टायमिंग काय, कधी तुमचं ऑफिस ओपन असतं, कधी तुमचं शॉप ओपन असतं, कोणत्या दिवशी बंद असतं, ही इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं प्रोव्हाइड करू शकता. एक ट्रस्ट बिल्ड होतो, एक ट्रान्सपरन्सी असते डिजिटल मार्केटिंग थ्रू. त्यानंतर ह्या प्लॅटफॉर्मवर अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला गुगल माय बिझनेसवर आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी फ्री आहेत, तुम्ही इझिली करू शकता. तुम्हाला जमत नसेल तुम्ही एखाद्या फ्रीलान्सर किंवा एखाद्या एजन्सीची हेल्प घेऊ शकता. तर आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की लोकल बिझनेससाठी डिजिटल मार्केटिंग का गरजेची. तुमचा कोणता बिझनेस आहे कमेंटमध्ये मेन्शन करा, त्यासाठी कोणता प्लॅटफॉर्म बेस्ट असेल हे मी तुम्हाला कळवेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आणि तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जिथं बी राहाल सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.